कागल चेकपोस्ट गोकुळ विरोधामध्ये याचिका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांना मारहाण करण्यात आलेली आहे। महामार्गावरील वाहतुकीवरून वाद झालेला होता, तर कागल पोलीस स्टेशनमध्ये देखील हा सगळा प्रकार घडलेला आहे। जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह विकास पाटील, रमेश तोडकर, सौरभ पाटील यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। भैया माने यांनी देखील प्रकाश बेलवाडे, वैभव यादव यांच्या विरोधामध्ये मारहाण केल्याची तक्रार दिलेली आहे। तर दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रार झाल्यामुळे कागल पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर महामार्गावरील वाहतुकीवरून हा वाद झालेला होता। दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। भैया माने यांनी देखील प्रकाश बेलवाडे, वैभव यादव यांच्या विरोधामध्ये मारहाण केल्याची तक्रार ही दाखल केलेली आहे। तर त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह विकास पाटील, रमेश तोडकर, सौरभ पाटील यांच्या विरोधामध्ये देखील गुन्ह्याची नोंद ही करण्यात आलेली आहे। कागल चेकपोस्ट गोकुळ विरोधात याचिका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांना मारहाण करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।